कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा विषय मी असा अर्ध्यावरच सोडणार नाहीये। एकदा आपण विचारून बघूया ना मॅडमना। अहो मॅडमचं प्रेम आहे तुमच्यावर। आपण त्यांना विचारलंच नाही असं नको व्हायला। एकदा विचारून बघू। अहो कशाला उगाच ईशाची परीक्षा घ्यायची? हे बघा, तुम्हाला माहिती आहे ना त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे। प्रश्नच नाही। मग आपण विचारून बघू, कदाचित त्या होच म्हणतील। परीक्षेची भीती कशाला बाळगताय? हे बघा, माझं ठरलंय, आपण मॅडमना विचारून बघू। मी हे करणारच। ओ नको, काहीतरी उगाच करू नका। अधिपती, घाबरू नका। आपण विचारून तर बघू। बघूया काय होतंय। करा, काय करायचं ते करा। हे प्रेम नाही अक्षरा, हा स्वार्थीपणा आहे, हा क्रूरपणा आहे, हा धूर्तपणा आहे। मला माफ कर, मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली। समजा तसं नसर, कुणी आम्हाला श दिला तर त्याला प्रतिश द्यायला आम्ही खंबीर आहोत। मावशी, काय ग, झोपायची वेळ झाली, आता कशाला आलीस? उगा आमचं डोकं फिरू नकोस, जा। सॉरी मावशी, पर एक लय मोठी खबर आणली। त्या अक्षदानं अधिपतीसनी परीक्षेचा फॉर्म भरायला लावला आणि आता त्यांना गाणं बी शिकवायचं म्हणायली ती। काय? अगं तेच सांगायचं होतं म्हणून आले की एवढ्या रात्री, नाहीतर कशाला आले असते। तिला जे काय पाहिजे ना ते समजा ती अधिपतींकडून करून घ्यायली बघ। पण अधिपती कसे काय तयार झाले? अगं नाही, अधिपती नाहीच म्हणत होते। अगं ते म्हणले बी का आई साहेबांनी असं गाणं बिनं आवडणार नाही। त्यावर ती अक्षदा काय म्हणली माहितीये का? का आपण आई साहेबांची परीक्षा घेऊ। आमची परीक्षा? होय मावशी, म्हणजे तू अधिपतीसनी गाणं शिकायला होकार देती का नकार देती, हीच तुझी परीक्षा असणार आहे। म्हणजे सुनबाईंना आमची अशी परीक्षा घ्यायची तर। पण एक बरं केलंस तू, आम्ही परीक्षेला बसायच्या आधीच तू येऊन पेपर फोडलास। आता आम्ही बघू काय करायचं ते। हे घे। अगं मावशी कसं पाहिजे ग? असू दे, असू दे। थँक्यू मावशी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।